May I come, sir? Yes. Good morning, sir. Good morning, madam. Good morning. बस. Thank you, sir. काय आहे ते प्रशासन? सर, आपण जे आता बघतो रेग्युलर सर्कमस्टान्सेस मध्ये ज्या कमतरता आहेत किंवा ज्या उणीवा असतात आपल्याला, तर त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रशासन आपल्याला संधी देते. तसेच त्याच्यासाठी आवश्यक असलेले जे अधिकार आणि जे स्त्रोत आहेत, तर त्याची सुद्धा प्रशासनामध्ये आपल्याला संधी मिळते. आणि या जॉबमध्ये जो आर्थिक मोबदला मिळणार आहे, तर त्याच्याबरोबर जे जॉब सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे मला, तर ते पण माझ्या मते खूप महत्वाचं आहे, सर. त्यामुळे मला प्रशासनात यायचं आहे. सध्याचे प्रशासनासमोरच्या 5 समस्या सांगा मला. सर, प्रशासनाच्या सध्याच्या समस्या बघितल्या तर ज्या पेंडिंग केसेस आहेत सध्या, तर त्याचे खूप जास्त प्रमाण आहे, तर त्या डिस्पोजल केलं पाहिजे. आणि मला वाटतं की सर, महिलांच्या दृष्टीने जर बघितलं आपण, तर ते इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तर ते वुमेन फ्रेंडली थोडंफार केलं पाहिजे, ही एक समस्या आहे. आणि सर एक अनफॉर्च्युनेटली सर, भ्रष्टाचाराची पण समस्या सध्या आपल्याला प्रशासनामध्ये जाणवते, सर. आणि सर, जी सेन्सिटिव्हिटी आहे सर सामान्य नागरिकांच्या प्रॉब्लेम्स बद्दल, तर ती सुद्धा काही प्रमाणात अजून वाढली पाहिजे. ओके, 4 सांगितलं तुम्ही. 5वी आहे. ठीक आहे. हॉबी काय तुमची? सर, माझी हॉबी जुनी मराठी गाणी म्हणणे आहे. एखादं गाणं म्हणून दाखव. सर, मी शांता शेळकेंचं गाणं म्हणते, ही वाट दूर जाते. ही वाट दूर जाते, ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा माझ्या मनातला का, तेथे सील रावा, ही वाट दूर जाते. ओके. तुझा प्रेफरन्स? सर, माझा प्रेफरन्स डेप्युटी कलेक्टर आहे. एकच दिलाय? सर, दुसरा प्रेफरन्स माझा तहसीलदार आहे, तिसरा चीफ ऑफिसर आहे, चौथा ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आहे, आणि 5वा उपजिल्हाधिकारी म्हणून तुम्ही काय काम कराल? सर, मी मगाशी सांगितलेल्या प्रॉब्लेम्स प्रमाणे जे पेंडिंग केसेस आहेत, तर त्याचं जे डिस्पोजल आहे, तर त्याच्यासाठी मी माननीय दळवी सरांनी जो पॅटर्न राबवला होता, झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल, हा, तर तो राबवण्यासाठी प्राधान्य दिलं. सर, त्यांनी ह्या पॅटर्न मध्ये ज्या डेलीच्या केसेस येतील, तर त्या रोजच्या रोज आपण डिस्पोज केल्या पाहिजेत. आणि ज्या पेंडिंग केसेस होत्या, तर त्या एक्स्ट्रा वर्क होतं. सर, 6 बंडल सिस्टीम माहिती तुम्हाला काय? सर, ऐकलंय मी, पण सध्या एक्झॅक्ट नाही सांगता. दळवी सरांनी त्याला 6 बंडल सिस्टीम मध्ये त्याचं वर्गीकरण केलं होतं, तसे ते डिस्पोज करायचे. ठीक आहे. मराठा रिझर्वेशन द्यावं का? सर, मला वाटतं की सुप्रीम कोर्टाने जी ट्रिपल टेस्ट सांगितली आहे, ज्याच्यामध्ये मागासवर्गीय आयोग स्थापन करणे आणि इम्पेरिकल डाटा कलेक्ट करणे, त्याच्या आधारे मग एखादा समाज मागासवर्गीय आहे की नाही हे डिक्लेअर करणे, तर त्याच्या अंतर्गत जर मराठा समाज खरंच मागासवर्गीय येत असेल, तर मला वाटतं सर दिलं पाहिजे आरक्षण. ओके. मला तुमच्या स्ट्रेंथ सांगा. सर, मी प्रामाणिक आहे, माझ्यामध्ये एम्पॅथी आहे, माझा जो ओव्हरऑल अप्रोच आहे तर तो ऑप्टिमिस्टिक आहे आणि सोल्युशन ओरिएंटेड आहे, आणि माझं डिसिजन मेकिंग सुद्धा चांगलं आहे, सर. ओके. 0 to 10 मध्ये तुम्ही प्रामाणिकपणाला किती मार्क्स द्याल? सर, टू बी ऑनेस्ट, मी 9 मार्क देईन मला. काय? सर, कधीतरी आपण एखाद्या आपल्या रिलेटिव्ह किंवा आपले फ्रेंड्स किंवा आपले जे कलिग्स वगैरे असतात, तर त्यांच्या भल्यासाठी आपण कधीतरी त्यांना वाईट वाटू नये म्हणून आपण त्यांना कधीतरी खोटं बोललेलो असतो, तर मला वाटतं की त्यासाठी मी माझा 1 मार्क कट करेन. ओके. मला महिलांचे 5 कायदे सांगा. सर, मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961, तसेच आता रिसेंट केलेला जो प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्क प्लेसेस 2013चा आहे. आणि सर, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट 1971 आणि PCPNDT ऍक्ट 1994चा आहे. आणि सर, हुंडा प्रतिबंधी कायदा 1966. ओके. मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट च्या काही तरतुदी सांगू शकता? हो सर.
ह्याच्यामध्ये या कायद्यामध्ये रिसेंटली 2017 साली अमेंडमेंट केली आहे, ज्याच्यामध्ये 20 वीक्स पर्यंत आपण मेडिकली टर्मिनेशन करू शकतो प्रेग्नन्सीचं, आणि त्याला एकाच डॉक्टरची परवानगी लागते किंवा कन्सल्टेशन करावे लागते, आणि 20 ते 24 आठवड्यापर्यंत 2 डॉक्टर्सचे कन्सल्टेशन लागते, आणि त्याच्या पुढे जर करायचं असेल तर मग मेडिकल बोर्डची परवानगी लागते. ह्याच्यामध्ये एक अट अशी आहे की त्या जे बेबी असेल किंवा जे फिटस असेल तर त्या आईला जर हार्मफुल असेल किंवा त्याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटीज असतील तर त्याच कंडिशनमध्ये आपल्याला हे करता येते सर. तुम्ही जे गाणं म्हटलं शब्द आला शेवटचा, रावा म्हणजे काय? मॅडम, रावा म्हणजे जो आपला लाईफ पार्टनर आहे त्याला उद्देशून म्हटलेलं आहे. अच्छा. मराठी प्रसिद्ध गीतकार? मॅडम, मी शांता शेळकेंचंच नाव घेईन, जे माझ्या फेवरेट आहेत. बाकी फेमस? हो मॅडम, जगदीश खेबुडकर सुद्धा प्रसिद्ध गीतकार होते, जे कोल्हापूरचेच आहेत. अच्छा. कोल्हापूरची वैशिष्ट्य सांगा. कोल्हापूर म्हणजे मॅडम जी दक्षिण काशी म्हटलं जातं आणि जिला 3.5 शक्तिपीठापैकी एक जे आहे तर ते महालक्ष्मीचं मंदिर हे कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूरची खाद्य संस्कृती तसेच जे कुस्ती किंवा तालीम वगैरे आहे याच्यासाठी प्रसिद्ध आहे कोल्हापूर. आणि मॅडम, जे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे विकासाला प्राधान्य देणारे राजर्षी शाहू महाराज हे सुद्धा कोल्हापूरचेच राजे होते. आणि जे महाराष्ट्रामध्ये जे 2 टाउन ऑफ एक्सलन्स आहेत तर त्याच्यामध्ये एक कोल्हापूरचं नाव समाविष्ट आहे. कोल्हापूरची 5 तीर्थक्षेत्र? मॅडम, मी सर्वात प्रथम माझ्या तालुक्यातील सांगते. श्री क्षेत्र नरसिंहवाडीचे दत्त गुरूंचं आहे तीर्थक्षेत्र. दुसरं म्हणजे कोपेश्वर मंदिर आहे खिद्रापूरला, आणि त्यानंतर पन्हाळ्याला ज्योतिबाचं मंदिर आहे, त्यानंतर महालक्ष्मीचं मंदिर आहे कोल्हापूरला, आणि बाहुबली येथे जैन मंदिर एक आहे फेमस. कोल्हापूरच्या 5 प्रसिद्ध व्यक्ती? मॅडम, आमच्या तालुक्याचे मतदारसंघाचे आमदारांचं नाव सांगते मी. राजेंद्र पाटील येड्रावकर सर आहेत. तसेच 1983ला ज्यांचं सिलेक्शन झालं होतं IAFS मधून ते ज्ञानेश्वर मुळे सर अब्दुल्लाटचे आहेत, कोल्हापूरचीच आहेत. तसेच लीना नायर म्हणून ह्या मॅडम आहेत की ज्या शनेलच्या सध्या CEO आहेत, जी पॅरिस स्थित एक लक्झरियस ब्रँड आहे. आणि सुधा मूर्ती यांचा आजोळ सुद्धा म्हणजे कुरुंदवाडच आहे, जे कोल्हापूरमध्ये आहे. आणि मॅडम, निवेदिता माने ह्या पण एक महिला आमदार होत्या 1999 आणि 2004 साली, तर त्या सुद्धा कोल्हापूरच्याच आहेत. कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषद, कोल्हापूरमध्ये पंचायत समिती किती येतात? जिल्हा परिषद मॅडम नाही रिकॉल होत नाही सध्या. आमदार विधानसभेचे? मॅडम, विधानसभेचे आमदार 10 आहेत कोल्हापूरमध्ये. विधान परिषदेचे? विधान परिषदेसाठी 1 आहे मॅडम. पालकमंत्री कोण आहेत? मॅडम, कोल्हापूरचे पालकमंत्री माननीय हसन मियालाल मुश्रीफ सर आहेत. कोल्हापूर शहराची लोकसंख्या सांगू शकता? शहराची एक्झॅक्टली नाही आठवत मॅडम, पण कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या 36,85,000 आहे मॅडम. ओके. तुमच्या हॉबीचा प्रशासनात कसा वापर करायचा? मॅडम, जर माझी हॉबी बघितली तर मला प्रेफरन्स किंवा प्रायोरिटी जर ठरवली तर भावगीतं आवडतात मला. आणि त्याच्यामध्ये ज्या जुन्या गाण्यांमध्ये जो भाव आहे तर तो खूप जास्त त्याला महत्त्व दिले गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला आपली जी संस्कृती आहे किंवा जे सामान्य आपले नागरिक आहेत ग्रामीण भागातील तर त्यांच्याशी कनेक्टेड फील होते मला. आणि आपण जर आता बघितलं तर प्रशासनामध्ये जी सेन्सिटिव्हिटी आपण म्हणतो तर त्याच्यासाठी पण एक किंवा लोकांप्रती काम करण्यासाठी आपल्याला एक भाव असणं गरजेचं आहे, तर तो मला तिथे यूज करता येईल असं वाटतं मॅडम. ओके. तुम्ही तुमची एक स्ट्रेंथ सांगितली, डिसिजन मेकिंग. येस मॅडम. कशी डिसिजन मेकिंग, म्हणजे काय तुमची डिसिजन मेकिंग चांगली आहे तुम्हाला वाटतं? मॅडम, जो प्रशासनामध्ये यायचा मी निर्णय घेतला होता तर तो मला एकदम योग्य आहे असं मला वाटतं माझ्या आयुष्यातील. हे असं कसं काय ठरवू शकता तुम्ही? अजून ते प्रूव्ह व्हायचंय ना, तो राईट आहे की नाही डिसिजन? ऍक्च्युली मॅडम, माझं 2021 साली म्हणजे STIच्या 2021 मधून सिलेक्शन झालेलं आहे ॲज STI म्हणून. आणि होपफुली म्हणजे आता पण व्हायचे चान्सेस आहेत, ह्याच्या मी आशावादी आहे मॅडम. STIची कामं काय असतात? मॅडम, जे फील्ड वर्क आहे म्हणजे टॅक्स रिकव्हरीसाठी व्यापाऱ्यांकडे जाणे, त्यांना भेट देणे, त्यांना कन्व्हिन्स करणे GST भरण्यासाठी, आणि जे आपले ऑफिसर्स असतात
असतात ACST, तर त्यांनी जे सांगितलेली कामे आहेत ती कम्प्लीट करणे. अजून मी जॉईनिंग नाही केलं त्यामुळे मला एक्झॅक्टली नाही सांगता येणार. अच्छा, तुमचा फर्स्ट प्रेफरन्स काय म्हटलं? मॅडम डेप्युटी कलेक्टर आहे फर्स्ट प्रेफरन्स. ACST का नाही त्याच डिपार्टमेंटमध्ये वरच्या पदावर? येस मॅडम, ACST पण एक अप्रोप्रिएट प्रेफरन्स म्हणता येऊ शकतो, परंतु माझं DC हा प्रेफरन्स देण्यामागचं हे कारण आहे की तिथं मला एक व्यापक स्तरावरती काम करायला मिळेल आणि ज्या आस्थापना आहेत विविध आस्थापनांवरती काम करायला मिळेल, जसे की निवडणूक क्षेत्रामध्ये विभागामध्ये किंवा मग आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा भूसंपादन किंवा मग इतर कामे असतील विकासाची, तर तिथे मला काम करता येईल. आणि माझी पर्सनॅलिटी म्हणजे मला असं वेगवेगळ्या गोष्टी जाणून घ्यायला आवडतात, त्यामुळे मला असं वाटतं की माझी पर्सनॅलिटी तिथे सूट होईल. अच्छा, महिला अधिकाऱ्यांच्या काय समस्या? मॅडम, महिला अधिकाऱ्यांच्या जर बघितलं आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे पब्लिक प्लेसेसमध्ये किंवा जे ऑफिसेस आहेत आपले सर्व प्रशासनातील, तर तिथे मला वाटतं की जे टॉयलेट्स किंवा स्वच्छतागृह किंवा जे हिरकणी कक्ष असतील तर त्याची अजून पण तेवढ्या प्रमाणात सोय केली गेलेली नाहीये. आणि मॅडम, पोस्टिंगच्या संदर्भात पण महिला अधिकाऱ्यांना थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण जर वर्क लाईफ बॅलन्स आपण बघितलं तर आपल्या समाजाकडून स्त्रीकडूनच एका अपेक्षित केलं जातं की तिने सगळ्या गोष्टी सांभाळून काम केलं पाहिजे. तर त्यासाठी जर दुर्गम भागामध्ये प्रेफरन्स घेण्यासाठी मला असं वाटतं की तेवढा कल नसतो. तुम्ही अधिकारी झाल्यावरती कसा साधन वर्क लाईफ बॅलन्स? मॅडम, मी जो माझा पार्टनर असेल तर त्याच्याशी मी हेल्दी कम्युनिकेशन ठेवीन आणि जे माझे त्याच्याशी हेल्दी कम्युनिकेशन ठेवीन मी, आणि माझे पेरेंट्स किंवा जे माझे लग्नानंतरचे मी जे पेरेंट्स असतील तर त्यांच्यासोबत पण मी कम्युनिकेशन साधेन आणि त्यांना ह्या फील्डची जाणीव करून देईन की ह्याच्यामध्ये काय काय कामे येतात किंवा काय काय ऍडव्हर्सिटीज येतात. कसं निवडाल तुम्ही तुमचा जोडीदार? मॅडम, जो सपोर्टिव्ह असेल आणि माझ्या कामाची रिस्पेक्ट करेल तेवढीच जेवढी तो स्वतःच्या कामाची करतो, तर ह्यावरून मी निवडेल जोडीदार. मांजर खरंच बघायची खुशी असते? सर, असं म्हणलं जातं साधारणतः, परंतु ते एकाच फॅमिलीमध्ये बिग कॅट्स मध्ये येत असल्याने त्यांना तसं म्हणलं जातं. काय मांजरीचं क्लासिफिकेशन सर, जर फायलम आपण बघायचं झालं तर फेलिडी हा फायलम आहे कॅटचा, आणि त्याचं नाव सायंटिफिक नेम सध्या मला सर रिकॉल नाही आहे होत, परंतु किंगडम ॲनिमाली आणि फायलम हा फेलिडी आहे. पॅन्डेमिक आणि इपिडेमिक मध्ये काय असतं? सर, पॅन्डेमिक म्हणजे त्या रिजन पुरता मर्यादित असा तो रोग असतो, आणि एपिडेमिक म्हणजे मला असं वाटतं की पूर्ण जे आपण जागतिक स्तरावरती जो पसरलेला असतो तो रिजन स्पेसिफिक नसतो एपिडेमिक म्हणजे. ओके. रिसेंटली आता वुहान व्हायरसमुळे पूर्ण जगभरामध्ये पॅन्डेमिक पसरलं. हो सर. ते जे व्हायरस असतात हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत की नाही याच्याबद्दल वाद आहे. हो सर. काय वाद आहे? येस सर. ऍक्च्युली व्हायरस ह्यांना लिव्हिंग सुद्धा म्हटलं जातं आणि नॉन लिव्हिंग पण म्हटलं जातं, कारण की व्हायरस जे असतात ते होस्टच्या बॉडीमध्ये एंटर करण्याआधी ते नॉन लिव्हिंग असतात, म्हणजे त्यांचं रिप्रोडक्शन होत नसतं, आणि जेव्हा ते होस्टच्या बॉडीमध्ये एंटर करतात तेव्हा त्यांचं रिप्रोडक्शन होतं, त्यामुळं ते रिप्लिकेट होत असतात. त्यामुळे असा वाद आहे तो, म्हणजे नॉन लिव्हिंग पण आहेत आणि लिव्हिंग सुद्धा आहेत. सो व्हायरस माणसाला त्रास देतात, कुठल्याही प्राण्याला त्रास देतात इन्फेक्ट करून, तसं काही व्हायरस औषधासाठी पण वापरता येतील का? हो सर. कसे? सर, जे आपलं कोरोना काळामध्ये आपण वॅक्सिन तयार केलं होतं, तर त्याच्यामध्ये ते डिनेचर्ड जे व्हायरस असतात तर ते पण त्याच्यामध्ये इन्कल्केट केले असतात, म्हणजे त्यांना पूर्णपणे जे ऍक्टिव्ह असतात तर त्यांचा रोल तो पॅसिव्ह केलेला असतो, आणि ज्याच्या माध्यमातून ते इंजेक्ट केल्यावरती आपल्या बॉडीमध्ये त्याच्या विरोधात इम्युनिटी तयार होईल, आणि मग अशा प्रकारे त्याचा उपयोग होऊ शकतो सर. काही वनस्पती असतात, औषधी वनस्पती असतात, असं काही प्राणी असतील औषधी आपल्या कल्चरमध्ये, असे काही प्राणी सांगितले जे औषधी असतील? सर, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जी गाय आहे तर तिला पण
म्हणजे सर्व गुण म्हणजे तिच्या दुधामधून जे आपल्याला न्यूट्रिएंट्स किंवा मिनरल्स मिळतात, तर त्याला पण औषधी मानलं गेलेलं आहे सर. बरोबर. 5 प्राणी सांगता येतील ज्यांची आपल्या संस्कृतीमध्ये पूजा केली जाते? सर गाय एक आहे, बैल पण आहे, बैल पोळ्यावेळी पूजा केली जाते, आणि सर वाघ पण आहे. एवढेच तर रिकॉल होत आहेत मला सध्या. येस सर, थँक्यू सर. श्राद्धाच्या वेळी कावळ्याचा वापर. येस सर, थँक्यू. तुम्ही मगाशी म्हटलं की महिला अधिकाऱ्यांना पोस्टिंग मध्ये दुर्गम भागात झालं तर ती एक समस्या म्हणून बघितली तुम्ही. तर तुमची तर गडचिरोलीला पोस्टिंग झाली तर घ्याल का तुम्ही? हो सर, मी नक्कीच घेईन. तुमच्यावर तो असा अत्याचार झाला असं नाही वाटत तुम्हाला? सर मला असं नाही वाटणार, कारण माझी जी आपण म्हणतो की माझ्यावरती जे संस्कार किंवा आपण जे ज्या मी वातावरणात वाढले आहे, तर त्यावेळी मला माझ्या आई वडिलांनी कधीच कुठल्या गोष्टी करण्यासाठी नाही म्हणलं नाहीये, आणि मी कुठेही म्हणजे सर्व्हाइव्ह करू शकते किंवा तिथं मी चांगल्या प्रकारे माझं 100% पोटेन्शियल वापरून माझे योगदान देऊ शकते असं वाटतं मला सर. ठीक आहे, येऊ शकतो. थँक्यू सर. कसा नेहा मॅडम, कसा वाटला इंटरव्ह्यू? सर थोडी मी टेन्शन मध्ये होते असं वाटलं मला. ओके. हा, मला काही नाही, तुमचा म्हणजे मी तर तेच रिमार्क, व्हेरी गुड कॉन्फिडन्स. स्माइल पण तुमची खूप छान आहे. तुम्ही मध्ये मध्ये सॅल्युटेशन खूप छान देताय. जेव्हा नाव घ्यायचं एखाद्या व्यक्तीचं की माननीय, थोडं सर पण लावलं, हे खूप गरजेचं आहे. हे नॅचरलीच येतं, ते छान आहे. आय कॉन्टॅक्ट पण छान आहे. काही सजेशन्स पॉझिटिव्हली घ्यायचे. ठीक आहे. हे पाय हलतोय तुमचा आणि हात तुम्ही बांधून ठेवल्यासारखे वाटतंय. हो का? हा, हो, असेच होते ते. बरोबर आहे. मग ते कसं तुम्ही हातवारे जर थोडं झालं ना मुवमेंट, काही इश्यू नाही. असे ठेवले युजली नाही होत माझे हातवारे सर. मग हात असं ठेवला तर चालेल का? सरळ ठेवलं तर ते, कारण हे बंद ठेवून तुम्ही पण हात मुवमेंट चुळबुळ होते मग ती थोडी. हा, आणि मग याचं काय ना, हे पॅनिक मध्ये किंवा नर्वस आहे कॅन्डिडेट असं. हा, बरोबर बरोबर. ठीक आहे, तेवढं एक आपल्याला करायचं. आणि हे असे ठेवले ना तर पॅनल पण गृहीत धरून सांगतं की ती कॉन्शियसली ठेवते. हा, कॉन्शियसली. असं ठेवलं तर ते अनकॉन्शियसली तिने हात बांधून. हा, बरोबर. ते होत. आणि असं ठेवलं तर जास्त म्हणजे चुळबुळ पण नाही करता येणार, कारण ते. हा, राईट. आणि कधी कधी तुम्हाला जेव्हा विचार करायचा किंवा तुम्ही एखाद्या क्वेश्चनचा विचार करता, वरती बघता त्यापेक्षा खाली बघा. सर तो माझा प्रॉब्लेम आहे, त्याला कसं म्हणजे हे करायला पाहिजे? जेवढं करता येईल तेवढं बघा, नाही झालं तरी काही इश्यू नाही. काय होतं, वरती जेव्हा आपण बघतो ना, तर आपलं पूर्ण फेस पॅनलला दिसत असतो. मग आपण डोळे पण फिरवत असतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव पण दिसतात. ते जर तुम्ही खाली बघून विचार केला, पॅनलचं लक्ष करणं तुमच्याकडे असतं तेव्हा. बरोबर. मग तेव्हा जर आपण हे केलं तर तो बेस्ट असतं. थोडस आपल्याला आपल्या हावभाव, मग असं इकडं कडेला किंवा असं खाली बघितलं तर चालेल ना? तुम्ही खाली इथे बघू शकता, तुमच्याकडे बघू शकता. ते सुरुवातीला माझं जास्त झालं, पण नंतर मला ते जाणवून आलं, म्हणून मग खाली वगैरे जरा ते थोडंसं तेवढं करून घ्यायचं. 5 समस्या प्रशासनाच्या विचारल्या, त्या छान सांगितल्या. फक्त मग कीवर्ड्स की तुम्ही म्हटलं की खूप कामांचा ताण किंवा हे रेट ओव्हरबर्डन किंवा काय लाल फितीचा कारभार, असे काहीतरी. आणि सर मला नंतर आठवलं की मनुष्यबळाची कमतरता सांगायला पाहिजे. ह्या प्रायोरिटीने त्या भ्रष्टाचार पण येतो का नाही तुमच्या ह्याच्यात, पण तुम्ही मग 3रा पॉईंट घेतला भ्रष्टाचाराचा. कायदे जेव्हा अशा गोष्टी विचारल्या जातात तर क्रोनॉलॉजिकल जायचं. म्हणजे आपल्याला ब्रेनला आपल्याला असतं का 1961चा हुंडाबंदी सांगितलं की लगेच तुम्हाला इंडिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ विमेन्स ऍक्ट, 1994चा पीसीपीएनडीटी ऍक्ट, 2005चा डोमेस्टिक व्हायलन्स, 2013चा पॉश ऍक्ट, असं होतं. म्हणजे टेन्शन नाही तर मग आपण इकडून तिकडे उडी मारतो, तिकडून नंतर विसरून जातो, कन्फ्युजन होते की कुठलं सांगितलं. क्रोनॉलॉजिकली जर केलं तर बेस्ट. तुम्ही सांगितली, पण ते ठीक आहे, चालेल. महत्वाची गल्लत झाली आपली 2 जागी. माझ्याकडे एक झाली ती कमी विचारलं तुम्हाला, मॅटर्निटी बेनिफिट आहे, आणि तुम्ही सांगितलं मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट. 2 वेगवेगळे कायदे. म्हणजे काय आहे की क्वेश्चन व्यवस्थित ऐकून घ्यायचा. खूप वेळा काय असतं, आपल्या ब्रेनला पहिले आपण लगेच मेसेज देतो, हा हे तर माहिती मला, क्वेश्चन काय विचारलं याच्याकडे लक्ष द्यायचं. येस येस सर, मी कालच केलं होतं, त्यामुळे ते बहुतेक एकदमच चुकीचं झालं. आम्हाला एक्सपेक्टेड. बरोबर बरोबर. अजून कुठल्या तरी क्वेश्चन पॅन्डेमिक आणि एपिडेमिक उलट सांगितलं का मी? हा, वाटलं मला. लोकल फिनॉमिनल, पॅन्डेमिक
लार्जर. हा थोडासा वेळ घ्यायचा, क्वेश्चन झाल्यानंतर 2 सेकंद घ्यायचा. वी हॅव टू रिस्पॉन्ड नॉट टू रिॲक्ट. सर माझं ते पण एक प्रॉब्लेम होतोय, म्हणजे कसं मी लगेच उत्तर द्यायला बघते, तर तो थोडा पॉज घेतला तर ते पॅनल मेंबरना म्हणजे चालतं का तसं? 2 सेकंद तुम्ही घ्यायचाच. हे आर्टिक्युलेशन वाटतं, संयम आपला दिसतो, पेशंट आहे पुढचा कॅन्डिडेट दिसतं. आता खूप छान इंटरव्ह्यू चालू होता आणि हे झाल्यानंतर मग मला लगेच कळलं, काय लक्ष दिसत नाही, कॉन्सन्ट्रेशन कुठेतरी हल्ले. येस येस. ठीक आहे, त्याच्या तुम्ही तरतुदी सांगितलं पण विचारलेलंच नाही. हा बरोबर. ठीक आहे, तर ते हॉबी आपली बेस्ट आहे. सिंगिंग जिथं अपॉर्च्युनिटी मिळेल, मॅडमने त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरही विचारलं, तुम्ही त्याचे पण आन्सर बहुतेक सगळे दिलेच नाही, तर ते बेस्ट आहे. आता त्याच्यात मॅडमने एक क्वेश्चन विचारला होता की याचं प्रशासनात कसा उपयोग करा, तुम्ही भावगीत हे ते सगळं. मी स्कीम्सचा प्रचार प्रसार याच्या माध्यमातून करू शकते. ठीक आहे, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचा हा चांगला माध्यम असू शकतं ना. आज पुण्यात जेव्हा कचरा गाडी येते ते गाणे लावतात. हा बरोबर. हो, लोकांपर्यंत कनेक्ट होण्यासाठी आपल्याला तो चान्स आहे, असं काहीतरी आपण तिथं सांगू शकतो. बरोबर. ठीक आहे, माझ्याकडून तर एकदम छान. मी 65+ दिला आज. ठीक आहे, फक्त ह्या 2-3 गोष्टी ते यायला पाहिजे होतं ऍक्च्युअली माझ्या लक्षामध्ये. नो इश्यू. हे बघा, मी ऍक्च्युअली इंटरव्ह्यू दिला पण तुम्हाला त्या दिवशी तेच वाटणार आहे, अरे मी अजून बेस्ट करू शकले असते. हा भाव प्रत्येकाचा असतो, माझा नसतो, तो प्रत्येकाचा असतो. सो डोंट वरी अबाउट दॅट. सर तुम्ही म्हणजे जे मी चुकीचं प्रोव्हिजन सांगितले, तर ते नंतर मला जर 1-2 सेकंद किंवा 10 सेकंदांनी आठवलं तर मी सॉरी म्हणून परत दुसरं मी चुकी सांगितलं असं सांगू शकते. जर झालं तर डेफिनेटली सांगायचं, पण एकदम 2-3 प्रश्न झाले मग तुम्हाला आठवलं तर मग नाही. हा बरोबर. ते फक्त त्या दिवशी मी एकाकडे मॉक घेत होतो, त्या मुलांनी मी एक प्रश्न विचारला त्याला ते उत्तर येत नव्हतं. नंतर 4-5 प्रश्न झाले, माझ्या बाजूचे जे होते त्यांनी विचारलं, तो उत्तर देत होता आणि ते आठवलं. ते उत्तर त्याने अर्धा स्टॉप केलं, सर म्हणे तुमच्या मागाशी प्रश्नाचं उत्तर हे, आणि परत सुरू केलं. म्हणजे त्या व्यक्तीचा पण डिसरिस्पेक्ट, इकडे पण तो डिसरिस्पेक्ट करतोय. बरोबर. थोडं लक्षात. बाकी छान, आवाज छान आहे, गाणं पण छान म्हटलं, चांगलं गाणं निवडलंय. आणि गाणं म्हणताना पाय एवढेच ओके, कारण की तो एक रिदम. तू अदरवाईज थोडी पाय हलवते, तर त्याची काळजी घे. ठीक आहे. त्याच्यानंतर ते डिसिजन मेकिंगचं उत्तर तू अजून चांगलं देऊ शकली असते. म्हणजे त्याच्यामध्ये तू कसं जनरली कसं सांगायला पाहिजे होतं की एखादा डिसिजन जो असतो आपला, म्हणजे हा पण आहे कॉम्पिटेटिव्ह करायचा, पण समोरचे पॅनल मेंबर खूप सिनियर आहेत आणि त्यांना रोज एक्सपिरियन्स येत असतो की आपला हा डिसिजन कसा होता नाही का इथे येण्याचा. सो तू एकदम येतानाच एकदम फुल कॉन्फिडन्स की माझा डिसिजन राईटच आहे. येताना माहिती ते म्हणायला वाटत की ठीक आहे पुढे बघू, मॅडम जे म्हणले ते खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत तुमचं जे झालेलं ना त्याच्या बेसिक्सवर द्या उत्तर, की आतापर्यंत मी सर इथं घेतलं आणि माझा डिसिजन झाला. फ्युचर मध्ये त्याच्या बाबत आपण आज कसं सांगू शकतो. बरोबर. ते वेगळं देऊ शकली असते. आणि वैशिष्ट्य तू कोल्हापूरचे सांगितले ना, सगळे एकाच वाक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. थोडे पॉइंट मध्ये सांग की पहिलं वैशिष्ट्य हे तीर्थक्षेत्र महत्वाचं, दुसरं म्हणजे काय किंवा मग त्याच्यामध्ये सामाजिक नाही राजकीय किंवा नॅचरल सांगितलेलं उत्तर त्यालाच पॉइंट मध्ये 1, 2, 3, 4. ठीक आहे, चालेल. बाकी छान आहे. आणि ते सर त्याने जो क्वेश्चन होता ऑनेस्टीचा 9 मार्क्स. बरोबर. त्या बाबतीत सर म्हणजे मला मी कन्फ्युजन होतं, पण काउंटर असं लावू शकलं असतं. म्हणजे मला वाटलेलं तुझे म्हटले ना की तू तुझ्या फ्रेंडसाठी फॅमिली मेंबर साठी कधीतरी खोटं बोललेलं असतं. नेक्स्ट क्वेश्चन कॅन बी, तू प्रश्न झाल्यावरती पण बोलू शकते. सो मग तू ऑनेस्टली राहणार. सो 9 सांग तू, पण मग त्याला व्हॅलिडेशन देताना असं नको ऍक्च्युली किंवा इन्सिडेंट असं काढून ठेवायचा. शिंदे सर ते पण विचारतात मग कधी बोलली होती खोटं, असाच इन्सिडेंट काढून ठेवायचा जो पॉझिटिव्हली जाईल. ठीक आहे. आणि खूप सगळेच खोटं बोलतात, फक्त पॉझिटिव्हली. आता माझ्या बाबत असं झालं होतं की आमचे काका कोविडच्या काळात सिरियस होते आणि मी तिथं हॉस्पिटल जवळ होतो. घरून तिकडून फोन यायचे त्यांच्या वाईफचे त्यांचे की कशी, आपल्याला त्यांची परिस्थिती कशी जरी असते तर आपल्याला सांगावं लागेल चांगले. बरोबर. हो. मग अशा वेळी आता ते खोटं बोलणे ते ह्याच्यामध्ये बॉडी लँग्वेज मध्ये सरांनी ऑलरेडी सांगितलं, हात लॉक करणं. तुम्ही एकाच बोटाला नेल पॉलिश लावली, सायंटिफिक रिझन त्याचं नाही सर, ते मी काढायचं विसरले. येस सर, नक्की. कारण ते लक्षात आलं तर ते छान नाही. येस सर. आणि मला असं वाटतं त्या नेल पॉलिशमुळेच तुम्ही असं बांधून ठेवायची सवय. सो तसं होऊ ते बांधून ठेवणं खूप वाईट. आणि परत उघडल्यानंतर एकच नेल पॉलिश असतं हे पण नाही सर, मी ते घेईन. लावायचं नाही लावायचं सगळ्या बोटाला लावायचं मॅम तुम्हाला जास्त छान. येस सर. अदरवाईज
आय वुड से की कीप इट व्हेरी डिसेंट, काढून टाका ते. तुमची पर्सनॅलिटी छान आहे, तुम्हाला बाकीच्या गोष्टींचा काही गरज नाही. सर ते चेहऱ्यावरती स्ट्रेस दिसतोय का माझ्या? आम्हाला बिलकुल तिघांना नाही, पण नाही ना वाटलं का? कॉन्फिडंट आहात, छान वाटलं. फक्त आपल्याला पेशन्स, क्वेश्चन ऐकून घेण्यात पेशन्स. येस. थोडस नॉलेज शॉर्ट हा म्हणजे मुद्देसूद थोडं मी आहे. नॉलेज फक्त सरांनी जसं सांगितलं सगळे की मिक्स होते, इकडचं विचारलं की इकडचं. हा बरोबर. क्रोनॉलॉजिकल आणि मग पॉइंट वाईज जरा. मिक्स होते. येस सर. थोडं नॉलेज सॉर्ट करा. बाकी तुमचं प्रेझेंटेशन छान आहे, त्याच्यानंतर मांडणी पण छान आहे, जेव्हा मांडणी करता तेव्हा छान आहे. आणि एका ठिकाणी असं झालं, STI ची कामं तुला विचारले, तर तू कामं सांगितल्यानंतर गिव्ह करून टाकली की मी जॉईन नाही केले त्याच्यामुळे. सांग कामं. त्यांनी अजून डिटेल विचारले तर मग सांगू शकते की सर मी अजून जॉईन नाही केले. आणि जॉईन का नाही केलं? सर माझं वेटिंग लिस्ट मधून झाले, ऑगस्ट मध्ये आता लिस्ट लागली. आली नाही असं सांग. आली नाही ना? आली नाही अजून ऑर्डर. आली नाही सांग. जॉईनिंग ऑर्डर आली नाही असं सांग. निगेटिव्ह जातं. जॉईन नाही केलं म्हणजे मग तुला यायचा प्रश्न नाही, तुला संधी देतोय आम्ही पण तू येत नाही. हा. चिडतायत मुलांवर ज्यांनी हो त्यांनी ट्रान्सलेट मध्ये वाचला मी प्रश्न. हे मॅडमने जे वाक्यरचना सांगितली ती वापरायची. ठीक आहे. सर अजून तुमची जॉईनिंग आलेली नाही, येस सर. पण तरी पण तुम्हाला STI विचारले जाईल. आणि मॅडमने जो प्रश्न विचारला तो खूप रेलेव्हंट आहे का, STI साठी तुम्ही एक्झाम दिली, मग इकडे SC/ST का नाही? येस. ठीक आहे सर तो जो प्रश्न होता तर तो म्हणजे सांगितला ना. प्रत्येकाची पर्सनल चॉईस पण विचारणार की SC/ST त्याच डिपार्टमेंटमध्ये वरच्या हो मी लिहून काढलं होतं. एंड करताना कसं केलं की मी जॉईन नाही केलंय सो मला माहित नाही. सो एक्झॅक्टली डिफेंडिंग थोडं. हा बरोबर. मॅडम ती मी मोत्याची माळ घातली तर ती चालेल का इंटरव्ह्यूला? फक्त करून जा मोती, आता दिवाळीसाठी मोती कशी म्हणतात वगैरे, म्हणजे ते ओव्हर वाटत नाही ना? ही चालेल ना? चालेल. ठीक आहे ना? तुमचे ते हाच लुक जर असेल तर हा बेस्ट लुक आहे. हा हीच मेन इंटरव्ह्यूला असणार आहे साडी. आमचं लक्ष नव्हतं गेलं, पण बघा सरांनी माइंड हो ना, nail पेंट आणि खूप गरजेची आहे. खूप हो सर. म्हणजे निंबाळकर सरांचं सांगत होतं, सर तुम्हाला मोत्याची पूर्ण हिस्ट्री विचार. हो सर. हो हे पण करून जायचं. नक्कीच. साडी कोणत्या टेक्स्चरची तुझी काय? पण करून जायचं. हो चालेल. ठीक आहे. चलो. आणखी म्हणजे ते पॉइंट वाईज आणि क्रोनॉलॉजिकल थोडस. Point मध्ये बोल. हा व्हिडिओ परत एकदा बघितला की तुम्हाला अंदाज येईल. ठीक ठीक आहे. चलो ऑल द चालेल. बेस्ट.